नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आज खूप दिवसांना आपण व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. 6:18 झाले, तुम्ही बघू शकता. 1 मिनिट, 6:18 झालाय. किलोमीटर पहिले आपण 0 करून घेऊ मित्रांनो. अर्धी टाकी CNG आहे, ते 300 रुपयाचं CNG धरून चालू मित्रांनो. तर आज मित्रांनो आपल्याला लगभग 10 दिवस झाले. आपण 10 दिवस कंटिन्यू काम नाही केलं मित्रांनो, कारण की थोडं प्रॉब्लेम झालता. त्याच्यानंतर ना थोडं काहीतरी कंडिशन आली होती, त्याच्यामुळे आपण कामाला गेलो शकलो नाही. तर मित्रांनो आता चाललोय 6 वाजता, 6:19 घरून निघतोय जस्ट मित्रांनो. किलोमीटर 0 केलंय, बघू शकता तुम्ही. बघू आज आपण किती अर्निंग करू. आज आपला टार्गेट 5,000 ते 6,000 रुपये असणार आहे मित्रांनो. आणि आपण आज मंगळवार आहे मित्रांनो आज, आणि आज तारीख आहे 16. आपण लास्ट व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, लास्ट अर्निंग केली होती मित्रांनो आपण 5 तारीखला. त्याच्यानंतर ना आपले व्हिडिओज नाही आले, त्याच्यामुळं आज जास्त अर्निंग करायचं ट्राय करू. आणि मित्रांनो मी जे 10 दिवस होतो मी ते कुठं गेलोय आणि माझे काय प्रॉब्लेम होते मी तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओमध्ये. तर चला कामाला आता सुरुवात करून बघू आज कुठली ट्रिप लागते आपल्याला. एक ट्रिप लागली होती मित्रांनो आपल्याला, पण ते कस्टमरने लगेच कॅन्सल केलं, कारण की गाडी गरम होण्याशिवाय चालू शकत नाही आपण. तुम्ही पण गाडी जेव्हा स्टार्ट करताना तेव्हा ते टेम्परेचरचा लाईट येतो ब्ल्यूवाला, ते जाऊ द्यायचं, मग गाडी स्टार्ट करायचं. तर चला मित्रांनो बघू आज आपल्या किती अर्निंग होतं आणि आज आपण किती अर्निंग करू शकतो. तर मित्रांनो टाइम बघा पहिले तुम्ही. 11:52 झाले, मतलब लगभग 12 वाजायला आला मित्रांनो. आपण आहे पुणे कॅम्पमध्ये, रेल्वे स्टेशनच्या अलीकडं. कस्टमरला ड्रॉप केलं मागच. तर मित्रांनो आता आपली अर्निंग झाली आहे. टोटल आपले 3 ट्रिप कंप्लीट झाले. 1,600-1,500 रुपये काहीतरी अर्निंग झाली. आपण पहिली ट्रिप आणली होती वाघोलीवरून कस्टमरला पिकअप केलं, तिथून सोडलं डायरेक्ट आपण ह्यांना. तिथून पिकअप करून डायरेक्ट त्यांना पिंपरी चिंचवडला सोडलं. 691 रुपये दिले आपल्याला रॅपिडोचे. त्याच्यानंतर ना तिथं अर्धा 1 तास थांबून तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला. तिथून रिझर्वेशन ट्रिपमध्ये भेटली 532 रुपये काहीतरी रिझर्वेशन ट्रिप होतं. पैसे चांगले देत होते, तुम्ही बघून घ्यायचं. तुम्ही पैसे दाखवतो तुम्हाला, कारण की असली ट्रिप जर पडली ना मित्रांनो तर खूपच चांगलं आहे, कारण की हे कमी टाइममध्ये जास्त अर्निंग पण होतो आणि किलोमीटर खूप कमी पण चालतो. त्याच्यामुळं हे 532 रुपये दिले. त्याच्यानंतर ना तिथं अर्धा 1 तास थांबलं. त्याच्यानंतर ना प्रीमियरची ट्रिप आणली मित्रांनो. 411 रुपये दाखवलं होतं आपल्याला. टोटल 398 रुपये दिले. कस्टमरला ड्रॉप केला आता कॅम्पमध्ये. नाश्ता वगैरे झालाय, चहा वगैरे झालाय मित्रांनो. तर बघू आता इथून कुठली ट्रिप पडते आपल्याला आणि आपला जो टार्गेट आहे 5,000चा ते कंप्लीट होते का मित्रांनो. आणि मित्रांनो थोडं आवाज कमी येत आहे, कारण की खूप दिवसांना व्हिडिओ पण बनवतोय. गावाला पण गेलो होतो आणि माझी तब्येत पण खराब होती. तर मित्रांनो असं झालं होतं की 5 दिवस नाही, मॅक्सिमम 5 तारीखला काहीतरी आपल्याला लास्ट अर्निंग होती आणि 6 तारीखला काहीतरी व्हिडिओ अपलोड केले होते. त्याच्यानंतर आपण व्हिडिओज अपलोड केले नाही, कारण की आपण गेलो होतो घरी. तर विषय असा झाला होता मित्रांनो की माझे जे काका आहे ना, चुलते आहे ना आमचे, त्यांचे आजोबा एक्सपायर झाले होते. त्यांच्यामुळं त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांचं जे असतात ना तिसरा दिवस 5वी वगैरे करून आम्ही तिथून इकडं आलो. नंतर ना त्यांना घेऊनच आलो इकडं. आणि आल्याच्या नंतर ना तिकडून आले होते 2-3 फ्रेंड वगैरे, त्यांना फिरवलं. मग इकडं पुण्यामध्ये 2 दिवस फिरलो आम्ही. त्याच्यानंतर ना मला उद्यापासून कामाला जाऊ म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता. असं विषय झाला होता मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये एक मेजर प्रॉब्लेम आला होता. जेव्हा गावाकडून निघत होतो ना आपण, तेव्हा नाही का आपली जी बॅटरी आहे ना ती डाऊन झाली होती. म्हणजे कसं गावाकडे लाईट वगैरे नसतो ना, त्याच्यामुळं मग स्विच चालू करून गाडीमध्ये, हे बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. स्विच चालू करून आपण हे केबल जो असतो ना इथं, ह्याच्यामध्ये आपण चार्जिंग वगैरे लावलं होतं. दोन मोबाईल होती. तर चार्जिंग नंतर ना ती सेल्फ स्टार्टच होत नव्हती. सकाळी निघायचं टायमिंग होतं, कारण की सकाळी जर निघलं तर CNG वगैरे भेटते रस्त्यानं. त्याच्यामुळं मी म्हणलं सकाळी गाडी चालू वगैरे पण केली, गरम पण झाली. त्याच्यानंतर एकदा बंद केली तर परत चालूच होईना मित्रांनो, कारण की तिथंच थांबलेला 6, 7 वाजले होते आणि तिथंच फसलो. मग कोणीतरी दादा आलं तिथलाच गावाकडचंच. तर त्यांना येऊन नाही का मग बॅटरी त्यांची दुसरी आणली. ॲटोची बॅटरी होती गावाकडची. मग त्यांना करंट वगैरे दिला आणि ती बॅटरी गाडी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर ना कुठं बंदच नाही पडली. आणि मित्रांनो काल फिरता मी म्हटलं 40,000 झालं ना, तर आपल्याला बघू शकतो तुम्ही आता किती झालंय दाखवतो तुम्हाला. 38,831 झालंय, 801 झालंय. आणि 40,000 झालं तर मित्रांनो आपल्याला बॅटरीची वॉरंटी नसते.
40,000च्या आतमध्ये जर केला तर आपण वॉरंटी घेऊ शकतो, ते पण फ्रीमध्ये डायरेक्ट एक्सचेंज करून भेटतो. तर ठीक आहे, तर ही 4 दिवसाच्या नंतरच होणार आता, कारण की मी वाघोलीला चौकशी वगैरे केली, सरांना बोललो, ते बोलले की 4 दिवसाच्या नंतर तुम्ही या. बॅटरी त्यांना दिली आहे आणि त्यांना जे डेमो बॅटरी असतं ना त्यांच्यापाशी त्या माझ्या गाडीमध्ये टाकलंय. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता आज आपलं टार्गेट कंप्लीट होतं की नाही आणि आपली आज किती अर्निंग होते. तर मित्रांनो टाइम बघा, पहिले 2:42 आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. तुम्ही बघू शकता, बघू शकता हवाई अड्डा. फ्रेश वगैरे झालोय मित्रांनो. इथं तुम्हाला माहितीच असेल, इथं फ्रेश वगैरे होतात, वॉशरूम वगैरे, पाणी वगैरे आणलं मित्रांनो, मस्त थंडगार पाणी होतं, पाणी पिलं मित्रांनो. आणि आपण एक ट्रिप आणली मित्रांनो. तर आपण लास्ट वेळा होतो मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या पाशी, तिथून आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप पडली होती, तिथून नाही कोथरूड रोडवरून. तर अर्धा तास दाखवत होता काहीतरी पिकअप पॉईंट. तर ठीक आहे म्हणलं, चला म्हणलं कस्टमरला पिकअप करू आणि एअरपोर्टला घेऊन जाऊ म्हणलं. पैसे चांगले देत आहे म्हणलं, 860 रुपये दिले मित्रांनो आपल्याला रिझर्वेशन, पण तेवढं दाखवलं होतं. आता उबर एक्सेलला हे नाही घेत आहे मित्रांनो, कारण की उबर एक्सेल जे आहे ना ते चार्जेस नाही घेते, 0 कमिशन घेते उबर एक्सेलला. तर ही चांगली गोष्ट आहे ना. त्याच्यानंतर ना त्याचं मागं काहीतरी कारण असेल मित्रांनो. तर अर्निंग चांगली झाली मित्रांनो. तर बघू आता इथून थोडं पुढे जाऊ, ट्रिप लागली तर ठीक आहे एखादी. असं तुम्ही चालू करून ठेवलं आहे तिन्ही पण ॲप्लिकेशन वेटिंगला. तर बघू, जर लागली तर ठीक, नाही लागली तर मग फिनिक्स मॉलला जाऊ. 2:43 झाले, गाडी 115 किलोमीटर चालली आहे आणि अर्निंग 2,500 पर्यंत झाली. 2,500 झालंय टार्गेट, 2,500 टार्गेट बाकी आहे अजून आपला. तर ते पण कंप्लीट करू मित्रांनो आणि कामाला सुरुवात करू. तर चला इथून जाऊया फिनिक्स मॉलला आणि टार्गेट आपला कंप्लीट करू 5,000चं. तर मित्रांनो आता वाजलंय 5:30 मित्रांनो. आपण आलोय घरी फायनली, कारण की जे गावाकडून आले होते मित्रांनो त्यांना घरी पण जायचं होतं आणि असं पण तिथं बसल्या 4-4:30 वाजले होते मित्रांनो. ट्रिप काही वाजत नव्हती. चला म्हणलं घरी तरी जायचं, म्हणलं घरी जाऊन तरी बघायचं म्हणलं. आणि मित्रांनो आज आपली अर्निंग झाली 4,500 रुपये आणि सीएनजी बसला असेल मित्रांनो 400-450 रुपयेपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. तुमचे जे काही क्वेश्चन असतात, तुमचे जे काही कारण असतात, कायचे जे कोणाला काय प्रॉब्लेम असते ते नक्की विचार जा मित्रांनो. आणि हा मित्रांनो, उद्या आपण परत सकाळी 5 वाजता निघणार आहे कामाला. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो, कारण की उद्या पण 5,000चं टार्गेट राहणार आहे. तर ते कम्प्लीट होईल का त्याच्यासाठी पण नक्की बघा मित्रांनो. आणि रोज आपण 5,000 ते 6,000 रुपये, मला वाटत नाही असं शक्य आहे म्हणून, असं काही नाहीये. हा बघा, तुम्ही करू शकता, जर करणार असेल ना तर आरामानं करू शकता. 5 काही 6,000 काही 7,000 पण करू शकता. पण सकाळच्या आणि तुमची जे किस्मत आहे ना, जे तुमचं लक आहे ना, ते तुम्हाला कुठून येतो त्याच्यावर सगळं डिपेंड असतं मित्रांनो. आपली अर्निंग नाही म्हणता तरी 12-1 वाजेपर्यंत 2,000-1,700-1,800 रुपयेपर्यंत झाली होती. त्याच्यानंतर ना काहीच नाही मित्रांनो दिवसभर. असं पण कधी होतो. जर मी रात्रीपर्यंत काम केलं असतं तर मित्रांनो अजून झाले असतं 2,500 रुपये झालेच असते मित्रांनो. तर बघू आता, ठीक आहे, बाय बाय मित्रांनो. चला आता उद्याच्या ब्लॉगमध्येच भेटू.